महिलांनी ठरवलं तर त्या घराचं वैकुंठही करू शकतात आणि महिलांनी ठरवलं तर त्या घराचं नरक सुद्धा करू शकतात। प्रत्येक लेकरांनी उठल्यानंतर पहिलं आपल्या आई वडिलांचं दर्शन घेणं ही एक दिनचर्या आहे। नाही काही जर तुम्हाला नित्यनेम करता आले तर तुम्ही प्रत्येकाने दररोज इथले छोटे छोटे मुलं असेल छोट्या छोट्या मुली असेल त्यांनी पहिली हनुमान चालीसा म्हणायची, ही सुद्धा काय लहान लेकराची दिनचर्याच आहे महाराज। नाही सकाळी तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता आली, शाळेतून आले 5 वाजता फ्रेश झाले, तोंड हातपाय वगैरे धुतले, परत भगवंताचं दर्शन घ्या, दिवाबत्ती करा आणि प्रत्येक आईने आपल्या मुलीला जवळ बसून फक्त 15 मिनिटं लागतात हरिपाठ करायला महाराज। किती मिनिटं लागतात? 15 मिनिटं। इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या माया आहे, जेवढे काही वडीलधारे मंडळी आहे, तुमच्या पोरीच्या लग्नामध्ये तिला अंधन म्हणून कपाट देण्यापेक्षा, टीव्ही देण्यापेक्षा, एखादं शोकेस देण्यापेक्षा, एखादी एसी देण्यापेक्षा, 10-20 तोळे दागिने देण्यापेक्षा संस्कारयुक्त माय बापाने जर एखाद्या पोरीच्या हातात ज्ञानेश्वरी दिली आणि गाथा दिला आणि सांगितलं बाळा तू आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी वाच, तर मला नाही वाटत त्या पोरीचे सासरी कधी भांडणं होतील। का? कारण वारकरी संप्रदाय हा दिशा देणार आहे, दिशाहीन नाहीये। वारकरी संप्रदाय हा संस्कार देणार आहे, संस्कारहीन नाहीये। म्हणून तर वारकरी संप्रदायाकडे लोक एवढ्या आदराने पाहतात, एवढ्या प्रेमाने पाहतात। आणि पहिला प्रश्न विचारला होता की माणसासाठी धर्म मोठा आहे का कर्म मोठा आहे? बरोबर आहे का नाही? कर्म जर चांगल्या प्रकारे केले तर तोच माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे। कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। माझं कर्म आहे मला दररोज समाजाचं प्रबोधन करायचंय। माझं काय कर्म आहे? मला दररोज समाजाचं प्रबोधन करायचं। कोणी काही जरी म्हणलं तरी मला माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांना व्यसनापासून दूर करायचंय, मला माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांना जातीवादापासून दूर करायचंय, मला माझ्या संप्रदायातल्या लोकांनी जी शिकवण दिली, मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, त्याला व्यसनापासून दूर करायचं, त्याला जातीवादापासून दूर करायचं, हे माझं कर्म आहे। आणि ते कर्म जर मी इमानदारीने केलं, ते कर्म जर मी मनापासून केलं, तर त्या कर्मामध्ये धर्माची स्थापना होती आणि जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होती। मग कर्म कोणतंही असू द्या। सजन कसायचं कर्म काय होतं? सजन कसाया विकुला के मास, ओ सजन कसाया विकुला के मास, ओ सजन कसाया विकुला के मास, सजन कसाया विकुला के मास, माळ्या सावत्यास माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे, सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास जय हो माळ्या सावत्यास खुरपू लागे, उंचनीच काही उजडीच काय भगवंत, उजडीच काय भगवंत।
महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा. ते कर्मच होतं त्यांचं, पण ते कर्म करत असताना आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलं. लक्ष देऊन ऐका. पांडुरंग परमात्मा विटेहून उतरून चोख सावता महाराजाला भेटण्यासाठी कुठे येत होते? आरण या गावी येत होते. बरोबर आहे का नाही? 60 विला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची, सरली ये रझार झाला सफल व्यापार. तुम्ही कर्म जर मनापासून केले तर त्या कर्माचं रूपांतर धर्मात होतं. जगाच्या मालकाची काय होती? तुमच्या आणि माझ्यावर कृपा. कर्म कोणतंही असू द्या, ज्याच्या जीवनामध्ये जे कर्म आहे त्याला ते करत राहायचं. काही लोक गोशाळेची सेवा करतात. आता स्वामीजी आलेले आहेत, ज्यांची सुंदर आपण हरिपाठ वगैरे पाहतो, ते महाराज सुद्धा गायीची सेवा करता. हे कर्मच महाराज ते आपलं. बरोबर आहे का नाही? पण ते कर्म जर तुम्ही निष्काम केलं, त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवली, हे निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात होईल. एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे आणि एक काम्य कर्म आहे. 3 प्रकारचे कर्म सांगितलेले ना. एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे आणि एक काम्य कर्म आहे. आता नैमित्तिक कर्म हे चालू आहे. आमच्या हनुमंत दादांच्या पुण्यतिथी निमित्त एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आमच्या नितीन भाई आणि महेश दादांनी केलंय. हे नैमित्तिक कर्म आहे ना महाराज. वर्षातून एकदा त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी राबवलेला हा एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा कर्म हा नैमित्तिक कर्म आहे. ज्ञानोबरायचा समाधी सोहळा हे नैमित्तिक कर्म आहे. जगद्गुरु तुकोबरायची बीज अवघ्या काही दिवसावर आली, हे नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म म्हणजे अंतकरणामध्ये काही अपेक्षा असताना, अंतकरणामध्ये काही इच्छा असताना केलेला नवस, त्याला काय म्हणतात. आणि आपण इच्छा असल्याशिवाय कोणते काम करतच नाही. आपण एका अगरबत्तीत सगळं घर सुखी व्हावं ही अपेक्षा ठेवतो. एवढे उदार लोक आहे आपण. एक नारळ देवाला फोडलं की आपल्याला असं वाटतं आपल्या अख्ख्या घराला डायरेक्ट कोटी रुपयाचा फायदा झाला पाहिजे. 10 रुपयाच्या नारळवर. हे बघा, माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती करेलो, माणसाने चालूपणा करू नये असं माताचा महाराज नाही. मी प्रत्येकाने चालूपणा करो, पण बायको सोबत केला तर ठीक आहे, मित्रासोबत केला तर ठीक आहे, भावासोबत केला तर ठीक आहे. चालूपणा माणसाने देवासोबत अजिबात करायचा नाही. कारण जगातला सगळ्यात हुशार माणूस जर कोण असेल तर देव आहे महाराज. चतुरा तो शिरो गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. आपलं असं झालं, देवानं सगळं द्यावं वाटतं, अंतकरणात तर भाव नाहीये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाहीये. म्हणून भगवंतासाठी थोडं प्रेम करावं लागेल, भाव करावा लागेल, थोडाफार काहीतरी कालावधी द्यावा लागेल का नाही. अरे व्यवहारामध्ये IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर हे MPSC UPSC चे पेपर देणारे पोरं त्यांच्याकडे जाऊन पहा. 16-16 तास अभ्यास करतात महाराज. ते किती तास अभ्यास करतात? 16-16 तास. एक कलेक्टर व्हायचं, एक क्लास 1 ऑफिसर व्हायचं असेल तर 16-16 तास अभ्यास करावा लागतं. मायबाप, जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी काहीतरी कालावधी देवासाठी घालावा लागेल ना महाराज. थोडा वेळ देवासाठी देत चला. निश्चित तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ दिल्याशिवाय राहणार नाही. आपलं काय झालंय माहित नाही का? आपण नेमकं आलो कशासाठी हेच विसरून गेलो. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. आणि नुसती धावपळ तुमच्याने माझ्या जीवनात मध्ये प्राप्त झाली. पण बसणारे मंडळी, तुम्ही किती चाला भरभर, 3 पाय बरोबर, 2 पाय बरोबर. एक म्हणे ना आपल्या तिकडं, तुम्ही काही करा पळसाल 3च पाय नाही. जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललं असं जर माणूस जीवनामध्ये समजला ना मला, तर जीवनामध्ये दुःखच होत नाही माणसाला. मेरा आपकी कृपा से
सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया काय गोड आहे बघा ना। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है हैरान है जमाना मंजिल भी आ रही है करता नहीं हूँ कुछ भी सब काम हो रहा है। हे दादा नो हे सर्व जे विश्वाचं चक्र चालवतो तो माझा जगाचा मालक चालतो आपल्याकडून काय चालतंय महाराज। लोक म्हणतात महाराज हो महाराज मी जर गेलो ना तर असं समजा आमचं घरच चालत नाही तू एकदा मरून बघ ना लोक तुझ्यापेक्षा चांगलं घर चालवतात। काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या कर्जत तालुक्याचा परमार्थ संपला तू मरून बघ ना तुझ्यापेक्षा चांगला परमार्थ करतात लोक। काही लोक म्हणतात महाराज आपण जर मेलो ना तर समजा आपल्या अहिल्यानगरचं राजकारणच संपलं। ओ येडा तू नको एवढ्या भ्रमात राहू की तुझ्यामुळे राजकारण चाललं। हे जुने लोक म्हणायचे की इंदिरा गांधी गेली भारताचं कसून कुठं काय झालं भारताचं। अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना भारत थोडा बंद पडला काही। सोनियाही गांधी गेली मोदी साहेब आले उद्या तेही वय थकतील त्यांचाही वय झाल्यानंतर तेही जाणार आहे कोणीतरी नवीन येणार आहे। ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज। ज्यात तंद्रीत जगताय ती तंद्री सोडून द्या। एवढा अभिमान आहे लोकांना की महाराज मी चालवतो। तुम्ही चालवत नाही तुम्हाला देव चालून घेतो महाराज। चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको दिसवणारा सुद्धा तोच आहे। अरे डोळे जरी तुमचे असेल तर नजर त्याची आहे कान जरी तुमचे असेल तर ऐकणं त्याचं आहे। म्हणून हे सगळं भगवंताच्या सत्तेने चाललं ही धारणा जर तुम्ही आणि मी जीवनामध्ये ठेवली तर निश्चित मला असं वाटतं भागवताची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही। माणसाला बिघडण्यासाठी काही गोष्टी प्रामुख्याने भागवतामध्ये सांगितलेल्या आहे। यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवा आशु विनश्यति। जो वेदाला मानत नाही जो धर्माला मानत नाही जो शास्त्राला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात महाराज। नास्तिक माणसाचं वर्णन करायचं असताना काय सांगतात जो शास्त्राला मानत नाही जो धर्माला मानत नाही जो गाईला मानत नाही त्याला नास्तिक म्हणलं जातं। आणि हल्ली नास्तिक लोकांची संख्या खूप झालेली ना महाराज। लोक करून करून भागले परमार्थाला लागले काय खरंय तुमचं। आपल्या माळकऱ्यांना परमार्थ करणाऱ्या लोकांना लय चांगलं म्हणतात का लोक। अरे रिकाम चोटे म्हणतात लोक यांना काय काम आहे का धंदे आहे का यांना काही काम नाही म्हणून हे मस्त टाळ कुटत बसतात भजन करत बसतात यांना काम करायची कंटाळा आहे म्हणून हे महाराज झाले इथपर्यंत लोकांची भाषा आहे। परमार्थ करणाऱ्या लोकांना लोक हसणारच आहे। मीराबाईला हसले लोग कहे मेरा भाई रे बावरी बाप कहे कुल नसिरे। पण एवढं असताना सुद्धा मीराबाईने भगवंताचं भजन नाही सोडलं। म्हणून परमार्थ नावाची जी गोष्ट आहे ती कोणी बोललं म्हणून परमार्थ नाही सोडायचं। लोक कुठं काय डोकं लावतील काही सांगता येत नाही महाराज। पूर्वी माझ्याकडे क्रीटा गाडी होती 2016-17 साली मी ती गाडी घेतली। मग आता रात्रंदिवस प्रवास म्हणल्यानंतर एक दिवस सकाळी 4 वाजता माझ्या गाडीचा अपघात झाला होता। तो रुही नावाचा जो प्राणी आहे
तो असतो बघा घोड्यावानी मोठाच्या मोठा, त्याला आपण रुही, तो जंगलात असतो खूप. तो रुही जसा आला तसं ती गाडी पलटी झाली, माझ्या डोक्याला थोडा मार लागला, 17-18 टाचे पडली इथे. मग आता महाराजाला ऍक्सिडेंट झालं म्हणलं की सगळं गाव भेटायला आलं, महाराजाचा ऍक्सिडेंट झाला, महाराजाचा ऍक्सिडेंट झाला, महाराजाचा ऍक्सिडेंट झाला. नास्तिक लोक कुठं डोकं लावतात बघा तुम्ही. एक प्युअर खानदानी दारुड्या, खानदानी कळतो का तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा, त्याचा चुलताही बेवडा, त्याचा मामाही बेवडा. फक्त बया दारू पेत नाही त्या घरात, बाकी माणसं सगळे दारू पेतात. त्याला खानदानी म्हणतात. काय म्हणतात? खानदानी. सकाळी सकाळी 8 वाजता आला, काकू महाराज कुठे? आईनं सांगितलं वरच्या रूम मध्ये झोपलेला आहे. ते 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा भेटत होतो, पुडा घेऊन आला. मी झोपलेलो होतो कारण की टाचे पडल्यामुळे डोळे वगैरे सुजलेले होते, डोक्याला बांधलेलं होतं. ए महाराज उठ म्हणे. आता दारू पेल होता म्हणल्यावर त्याला काय गावचाच महाराज. मी उठलो डोळे चोळत चोळत, माझ्याकडे पाहून म्हणू लागला, काय महाराज हे गळ्यात टपुऱ्याच्या टपुऱ्या माळा घातल्या म्हणे, कपाळाला गंध काय लावतो, पार 12 ठिकाणी 14 ठिकाणी 30 ठिकाणी गंध लावतो, इखून काय एका बैठकीला एक गंधगुळी नास होतो. तू पंढरपूरला पायी जातो, षष्टीला पायी जातो, बीजेला जातो, ज्ञानोबराच्या सोहळ्याला जातो, दिवसातून 2-2 कीर्तन करतो, हरिपाठ करतो, देवदेव करतो. मग तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे? पहा नास्तिक लोक काय बोलतात पहा बरं, इथंच पकडतात ते आपल्याला. अरे तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? तू एवढा देवदेव करतो, माझं बघ ना म्हणे, मी एखाद्याच दिवशी कोंबड्या खातो म्हणे, आणि हा पठ्ठ्या अजून 2 व्हीलरून पडला नाही म्हणे. मग तू भारी का मी? म्हणलं आता तर तूच भारी म्हणलं. जीवनामध्ये येणारं दुःख, जीवनामध्ये येणारं सुख हे तुमच्या आताच्या कर्मावर नाहीये, केले कर्म झाले त्याची. पूर्वी तुम्ही जे काय केलं त्याचं फळ तुम्हाला या जन्मामध्ये भोगावं लागेल. पण इथं जर तुम्ही चांगलं केलं तर निश्चित पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काय भेटेल. काही लोक पुनर्जन्मच मानत नाही महाराज. ते म्हणतात मेलं की गेलं. कीर्तनकारालाही लोक जळतात आणि दारुड्यालाही लोक जळतात, मग फायदा काय? काही लोक म्हणतात आपण जे पिंडदान करतो, आपण आता हे वर्ष श्राद्धाला नैवेद्य दाखवतो, बरोबर आहे का नाही? अहो ते वारले म्हणून त्यांना नैवेद्य कसा पोहोचतो? मी माझ्या गुरुजीला विचारलं होतं, म्हणलं गुरुजी हे कसं आहे हो, नैवेद्य तर खाली आणि ते स्वर्गात असेल, त्यांना नैवेद्य कसा पोहोचतो? तुम्ही मला फोन केला आणि फोन केल्यानंतर तुमची माझी बाचाबाच झाली, मी तुमच्या आईला शिवी दिली. आता मी तुमच्या आईच्या जवळ आहे का? नाही. तुम्ही माझ्या जवळ आहे का? नाही. मग फोनून तुमच्या आईला शिवी दिल्यानंतर तुम्हाला लागते का नाही हो? तुम्ही म्हणसाल हो, जशी मी फोनून शिवी दिल्यानंतर तुमच्या आईला लागते तसं इथं केलेलं पिंडदान वरती पावतं. हे माझ्या गुरुजींनी दिलेलं उत्तर आहे महाराज. लागते का नाही शिवी? मी जर तुम्हाला एखादी शिवी दिली, लागते का नाही तुम्हाला? बर, ती काही तुम्हाला अशी काही गोळी लागती का दगड लागतो? नाही, फक्त शिवी लागते का नाही? काही काही गोष्टी जशा असतात ना महाराज, त्याच्यावर संशय लोक घेतला नाही पाहिजे. हिंदू धर्माच्या लोकांनी ज्या काही जोपासना घालून दिलेल्या आहे, हिंदू धर्माच्या लोकांनी काही परंपरा घालून दिलेल्या आहे, त्या परंपरेचं आपण पालन केलं पाहिजे. पण संशय फक्त हिंदू धर्मावर लोक घेतात. लोक म्हणतात तुकोबराय कुठं वैकुंठाला गेले का? तुकोबरायचा काळ 450 वर्षापूर्वीचा, 300-400च्या जवळपास वर्ष. विमानाचा शोध लागून 100 वर्ष झाले. मग त्या काळात विमान कुठं होतं? इथपर्यंत लोकांची धारणा आहे. साखर कारखान्याचा शोध लागून 100 वर्ष झाले. मग साखर 100 वर्षापूर्वी साखर नव्हती, तुम्ही नव्हते का कारखाने नव्हते? 100 वर्षापूर्वी कारखाने सुद्धा होते आणि 100 वर्षापूर्वी साखरही होती, फक्त तुम्ही त्यावेळेस नव्हते. त्यावेळेस साखर बनवण्याची प्रक्रिया काहीतरी आगळी आणि वेगळी असेल. हिंदू धर्माविषयी प्रत्येकाने सहानुभूती ठेवा. हिंदू धर्माविषयी संशय नका घेऊ. का? या जगात सर्वात पवित्र धर्म जर कोणता असेल तर तो सनातन हिंदू धर्म आहे आपला. कोणता आहे? सनातन हिंदू धर्म. जो धर्माला मानत नाही, जो देशाला मानत नाही, जो कशालाच मानत नाही, त्याला नास्तिक म्हणतात. आणि ध्रुवबाळाच्या वंशामध्ये हे सर्व कोण करत होता? वेणराजा करत होता. कोण? वेणराजा. पुढे प्राचीन बहिराजाची सुद्धा कथा आलेली आहे. जडभरत राजाचं सुद्धा चरित्र खूप सुंदर आलेलं आहे. मला वाटतं भक्त प्रल्हादजीचं चरित्र आहे. अजून मला असं वाटतं वामन भगवंताची कथा आहे, समुद्र मंथनाची कथा आहे. एवढ्या कथा आहे भागवतामध्ये.
आणि एवढ्या कथा आपल्याला एवढ्या कमी वेळात कसं शक्य होईल? काल आपण विदुर काकांचं चरित्र पाहिलं. भगवान परमात्मा निजधामाला जात असताना भगवंताने आपल्या स्वतःच्या पत्नीची आठवण नाही केली, भगवंताने आपल्या भावाची आठवण नाही केली, आपल्या बापाची आठवण नाही केली, आपल्या आईची आठवण नाही केली. भगवंताने जर आठवण कोणाची केली असेल तर फक्त विदुर काकाची. उद्धवाने विचारलं, भगवंता अनेक ठिकाणी तुम्ही अवतारामध्ये जेवण केलंय, भोजन केलंय, मग तुम्हाला सर्वात जास्त आवडलं भोजन कोणाच्या घरचं? त्यावेळेस भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भगवंताने सांगितलं, मला सर्वात जास्त जर भोजन आवडलं असेल तर माझ्या शबरी मातेच्या घरचं आवडलंय आणि विदुर काकाच्या घरचं आवडलंय. अरे शेवटच्या क्षणाला भगवान परमात्मा ज्या विदुर काकाचं स्मरण करत असेल ते विदुर काका निश्चित तुमच्या आणि माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे. विदुर दासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी वंदू कैचे निंदू म्हणावा. विदुर हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा भगवंताने त्यांच्या घरी कन्या खाल्ल्या. याचं कारण फक्त अंतकरणातलं प्रेम, अंतकरणातला भाव. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हादजी, तरी सुद्धा भगवंताने त्यांच्यासाठी अवतार घेतला. 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला, मुलगा मरत नाही. त्यावेळेस प्रश्न विचारला, ज्या जगाच्या मालकाचं तू भजन करतोय तो जगाचा मालक कुठे? न केवलम मे भवतस्य राजन सवे बलम बलिनाच्या परेशा परे वरे मी स्त्रीजंग माये ब्रह्मा दयो येन वशम प्रणित. माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. सर्वा घटी राम देहा देही एक, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. हिरण्यकश्यपू हा नास्तिक होता, राक्षस होता. मग हरिभक्त कस काय हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आले? याचं कारण फक्त कयादू माता आहे महाराज. काय आहे? कयादू माता आहे. आज जागतिक महिला दिन आहे. वर्षातून एक दिवस तुमच्यासाठी असतो. मला तर असं वाटतं की सगळे दिवस तुमचेच आहे. 365 दिवसापैकी नवऱ्याचा तर एकही दिवस नसतो महाराज. आहे का आपला एखादा दिवस? आपला फक्त बैलपोळा. होळी, धुलीवंदन, बाकीचे सगळे दिवस, वट सावित्री पौर्णिमा यांचीच, पंचमी यांची, अहो सगळं यांचंच आहे ना महाराज. आपल्याकडे आहेच कुठं हो? तरी 50%च अजून द्या. 50% आरक्षण महिलांना असताना देशाच्या राष्ट्रपती महिलाचे. जेवढ्या काही ग्रामपंचायत असतील त्यातल्या अर्ध्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. 288 आमदार आहे, त्याच्यामध्ये भरपूर महिला आमदार आहे, महिला मंत्री आहे. बाबा कुठं कमी तुम्ही? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा परिधान करावा लागेल. नाही तर भगवंताच्या लीला बघत असताना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये विकल्प होण्याची शक्यता जास्त आहे. काही लोक म्हणतील महाराज असं कुठं देव असतो का? गवळणीच्या गळ्यामध्ये हात घालणारा, गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का हो महाराज? हे बघा, भगवंताच्या चरित्राकडे जर तुम्ही त्या दृष्टीने पाहत असाल तर याच्यापेक्षा दुसरं पाप दुसरं कोणतं असू शकतं? नाहीये. माझ्या भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केलेल्या आहे, माझ्या भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलंय, माझ्या भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केलेल्या आहे, त्यावेळेस माझ्या भगवान श्रीकृष्णाचं वय फक्त आणि फक्त 5 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 5 वर्षाचं. आणि इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना, सगळ्या पुरुष वर्गाला माझा प्रश्न आहे, 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे आणि 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. विज्ञान सुद्धा सांगतं आणि अध्यात्म सुद्धा सांगतं, ज्या लेकराला सुख कुठं करावं याची अक्कल नाही, त्या लेकराच्या अंतकरणामध्ये काम विकार कसा प्रवेश करेल, का त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध, लोभ? नाही 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 महाराज. कामावर विजय मिळवण्यासाठी रासलेला आहे, कामासाठी रासलेला नाहीये. म्हणून भगवंताच्या चरित्राकडे पाहत असताना कधीतरी तुम्ही प्रेमयुक्त अंतकरणाने पहा, भावयुक्त अंतकरणाने पहा, त्याच्यात रसिक व्हा.
जोपर्यंत तुमची दृष्टी बदलणार नाही तोपर्यंत माझ्या भगवंताच्या लीला तुम्हालाही कळणार नाही मलाही कळणार नाहीये. आणि नेमकं तेच होतंय. एवढा सुंदर सनातन धर्म आहे आपला, एवढा सुंदर हिंदू धर्म आहे तुमचा आणि माझा, पण याच्यावर लोक का आक्षेप घेत असेल मला काही कळत नाही. काल मला एका छोट्या मुलीनं प्रश्न केला होता की म्हणे महाराज माझे काही 2-3 प्रश्न आहे, मी ते प्रश्न तुम्हाला विचारू का? तिचं नाव सिद्धी आहे, सिद्धी दिलीपराव वाळके. त्या मुलीनं मला 2-3 प्रश्न लिहून दिले. म्हणे महाराज आपला सनातन धर्म सत्य आहे, परंतु काही लोकांना चुकीचे प्रश्न का बोलतात, काही लोक आपल्या सनातन धर्माच्या विरोधात का बोलतात, हा पहिला प्रश्न असा आहे. आपल्या धर्मासारखा धर्म या विश्वाच्या पाठीवर जन्माला येणं शक्य नाहीये, पण आपल्या धर्माचं दुर्भाग्य असं आहे की आपल्या धर्माची विटंबना जेवढे आपले लोक करतात तेवढे दुसरे लोक करत नाही. गड्यांनो, इथं बसणाऱ्या मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. एखादा मुस्लिम समाजाचा जर तुमचा मित्र असेल तर त्याच्यासोबत, नसल मित्र तर मित्र करा, आणि त्याच्यासोबत कधीतरी मस्जिद मध्ये जा आणि तो कशी नमाज पडतो एकदा सर्व हिंदूंनी पहा. मुस्लिम धर्माचा मनुष्य नमाज पडत असताना त्याच्या समोर अल्लाह या नावाचा फोटो नसतो, अल्लाह नावाची मूर्ती नाहीये, अल्लाह नावाचा पुतळा नाहीये. एका भीतीकडे पाहून तो व्यक्ती नमाज पडतो, तरी सुद्धा कशाकडे पाहत होतो? मूर्तीकडे नाही बघत. अल्लाह नावाचा फोटो नाहीये, अल्लाह नावाची मूर्ती नाहीये, अल्लाह नावाचा पुतळा नाहीये, फक्त एका भीतीकडे पाहून नमाज पडतो. तरी 100%पैकी 100% मुस्लिमांना त्यांच्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य. आज जगातील एवढं सुंदर माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलंय, तरी सुद्धा आपल्या लोकांना प्रभू रामचंद्राचं महत्व कळत नाही. मोठा प्रश्न आहे महाराज. परकीय धर्मातले लोक आपल्या हिंदू धर्माविषयी वाईट बोलतात, याचं मला मुळीच दुःख नाहीये, कारण त्यांचा तो धर्म आहे, ते बोलणारच आहे. पण ज्या दिवशी हिंदू धर्माचेच लोक हिंदू धर्माच्या विरोधात कमेंट करतील, ज्या दिवशी हिंदू धर्माचे लोक हिंदू धर्माच्या चुकीचं बोलतील, त्यावेळेस निश्चित उद्याचं धर्मावर संकट खूप मोठे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण ज्या लोकांचे अनुयायी आहोत, आपण ज्या लोकांचे वारसदार आहोत, तुकोबरायचं एक प्रमाण मी तुम्हाला गाथ्यातलं सांगतो. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. ए दादानो, भागवतामध्ये अष्टम स्कंद 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादजीचं चरित्र आलेलं आहे. तर भक्त प्रल्हादजीच्या चरित्राचं वर्णन करत असताना सप्तम स्कंदामध्ये म्हणजे 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादजीचं चरित्र आलेलं आहे. जो बाप धर्माच्या विरोधात गेलाय, हिरण्यकश्यपूने दौंडी दिली होती, ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं भजन करेल त्याला सुळावर दिल्या जाईल. पण काय माझ्या देवाचं गणित काही कळत नाहीये. बाप राक्षस होता पण पोटी हरिभक्त जन्माला आला. राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण, भगवंतासी अनन्य शरण, वैष्णवपण तेने त्यासी. नाथ बाबा भागवतात वर्णन करत असताना सांगतात, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण, अख्ख्या लंकेमध्ये एकच माणूस चांगला होता बिभीषण. अख्खी लंका राक्षसाची होती, पण बिभीषणाच्या घरामधून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विभीषण एक असा व्यक्ती होता की त्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन होतं. राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण, भगवंतासी अनन्य शरण, वैष्णवपण तेने त्याशी. धर्माच्या विरोधात स्वतःचा बाप गेला. हिरण्यकश्यपूने नरश भगवंताने हिरण्यकश्यपूला टर 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 फाडलं, तरी सुद्धा दया आली नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलंय, कोणी वेगळं केलंय? कैकेयी मातेने प्रभू रामचंद्रापासून भरताला वेगळं केले. मेले भरत पण काही केला, परत आई नाही म्हणले. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे,
धर्माच्या विरोधात आई गेली, तिचा त्याग केलाय. धर्माच्या विरोधात बाप गेला, त्याचा त्याग केलाय. धर्माच्या विरोधात भाऊ गेला, त्याचाही त्याग केलाय. महाराज सांगतात, ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. कशासाठी? अरे जो समाज तुम्हाला परमार्थापासून दूर नेत असेल अशा समाजाच्या सोबत राहू नका. तुमचा मित्र जर तुम्हाला परमार्थापासून दूर नेत असेल, तुमचा मित्र जर तुम्हाला भगवंतापासून दूर नेत असेल, तर अशा मित्राचा त्याग करा. अनेकांचा दुश्मन जर असेल, तो जर तुम्हाला भगवंताच्या जवळ नेत असेल, तर तो दुश्मन जरी असेल त्याच्या संगतीत जा. महिलांनी ठरवलं तर त्या घराचं वैकुंठही करू शकतात, आणि महिलांनी ठरवलं तर त्या घराचं नरक सुद्धा करू शकतात. कयादू मातेने तेच केलंय. हिरण्यकश्यपू तपश्चर्येसाठी गेल्यानंतर ज्या झाडाखाली तपश्चर्येसाठी बसला, त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण म्हणला. काय म्हणला? नारायण नारायण. अपशकून झाला म्हणून घरी आला ना आपल्या पत्नीला सांगू लागला, ए कयादू, अगं ऐकलंस का? काय? मी ज्या झाडाखाली तपश्चर्येसाठी बसलो त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण म्हणला. कयादू माता म्हणली, हा राक्षस माणूस, याच्या मुखातून आतापर्यंत कधी देवाचं चिंतन नाही आलं, मी आता याच्या मुखातून भगवंताचं चिंतन करून घेते. ठरलं. कयादू माता सांगते, मालक, ओ मालक, ऐका ना, पोपट कुठं नारायण नारायण म्हणत असतो का? हो ग कयादू, मी खोटं नाही बोलत, पोपट नारायण नारायण म्हणत होता. त्या दिवशी स्वतःच्या हाताने सुंदर असा स्वयंपाक केला. महिला मंडळीची सगळ्यात एक वाईट सवय सांगतो तुम्हाला, नवरा जेवायला बसलं की त्याच वेळेस घराने करणार. ओ ऐका ना, त्याला जेवू तर दे. 24 घंट्यातून तेवढे 15 मिनिटं तो बिचारा कधीतरी सुखानं खात असतो. तिथंच म्हणते, ओ मी काय म्हणते, अहो तेवढं होऊ दे ना, नंतर अख्खा दिवस पडलाय आपल्याला. कयादू माता म्हणते, मालक ऐका ना, काय ग, पोपट कुठं नारायण नारायण म्हणत असतो का? हो ना ग कयादू, मी ज्या झाडाखाली बसलो त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण म्हणत होता. शयनगृहामध्ये विश्रांती घेत असताना आपल्या हाताने हिरण्यकश्यपूचे पाय दाबत होते, सांगत होते, मालक, ओ मालक ऐका ना, पोपट कुठं नारायण नारायण म्हणत असतो? हो. अगं हो ग कयादू, मी ज्या झाडाखाली तपश्चर्येसाठी बसलो त्या झाडावरचा पोपट नारायण 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 हे असं म्हणत असताना भक्त प्रल्हाद जिचं बीजारोपण गर्भात झालंय महाराज, तेव्हा तर हरिभक्त जन्माला आला ना, तसं कसं होईल? मला इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना प्रश्न आहे. आज जागतिक दिन आहे ना तुमचा. लग्नाच्या अगोदर आतापर्यंत जेवढे काही आमचे बंधू बसलेले, एक तरी भाऊ असा दाखवा की तो लग्नाच्या अगोदर व्हायला निघला हाय काय एखादा? मग तुम्ही आल्यानंतरच का भाऊ व्हायला निघतात? याचं कारण आज जागतिक दिन आहे ना. थोडं तुमचं गोड वर्णन केलं पाहिजेत ना महाराज. आतापर्यंत मला एक भाऊ असा दाखवा की तो लग्नाच्या अगोदर दोघं भाऊ व्हायला निघले. नाही निघू शकत. ए मायांनो ऐका ना, तुम्ही स्वतःच्या बापाला सोडून आलेले असतात, मायेला सोडून आले असतात. तुमच्या आईला सोडून येताना तुम्हाला किती त्रास होतो का नाही? तुमच्या बापाला सोडून जात असताना तुम्हाला किती त्रास होतो? अरे ज्या घरी तुम्ही 18 वर्ष राहिल्या, ज्या घरी तुम्ही 21 वर्ष राहिल्या, ज्या घरी तुम्ही 22 वर्ष राहिल्या, आणि ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस तुम्हाला ते घर सोडायचा प्रसंग येतो, तर मुलीला खूप मोठं दुःख होतं. बरोबर आहे का नाही? मग मुलीनो, तुम्हाला घर सोडताना जर एवढं दुःख होत असेल तर त्या घरात राहून तुम्ही तुमच्या नवऱ्याला, त्याच्या आईला बोलू देत नाही, भावाला बोलू देत नाही, बहिणीला बोलू देत नाही. कधीतरी पुढचा जन्म माणसाचं घेऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल किती दुःख असतं माणसाला. प्रत्येक मुलीने जर आपल्या सासूला आईचा दर्जा दिला, सासऱ्याला बापाचा दर्जा दिला, तर जीवनामध्ये भांडण होण्याचं काही कारणच नाही. आणि प्रत्येक सासूने, प्रत्येक सासऱ्याने जर आपल्या सुनबाईला आपल्या मुलीसारखं जपलं, तर मला नाही वाटत ह्या गोष्टी जीवनामध्ये घडतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कसं वागायचं हे सुद्धा भागवत शिकवतोय तुम्हाला. मी मगाशी कालही बोलून गेलो, भागवतातली प्रत्येक कथा तुमच्या आणि माझ्या जीवनाशी निगडित आहे. कयादू मातेने ठरवलं म्हणून भक्त प्रल्हादासारखा भागवत भक्त या देशामध्ये जन्माला आला, वैष्णव जन्माला आला. पण आपण ठरवा, कलह करू नका. अगदी थोडे दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनाचे असतात.
या थोड्या दिवसामध्ये जर आपण प्रत्येकासोबत जर वाद करत गेलो, सगळ्यांसोबत जर भांडण करत गेलो, तर कसं होणार महाराज? भक्त प्रल्हादजीने देवाला सांगितलं, हो हिरण्यकशिपूला सांगितलं, पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सबय बलम बलिनाच्या परेशा परेवरे मी स्त्रीजंगमाये ब्रह्मादो यो न वशन प्रणिता. माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. प्रत्येक ठिकाणी देव आहे, दिसत का नाही? सूर अनेक पिरे कन मागत पै पद सूर सो स्वाद कहा पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा. सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रहलाद कहा. ए दादा नो, गाणारे कथेत आहे, गाणारे कीर्तनात आहे, गाणारे भजनात आहे, गाणारे रामायणामध्ये, पण गायक म्हणून फक्त सुरदासजीचं नाव घेतलं जात, तुमचं माझं नाव नाही घेतलं जात. कारण सुरदासजी गात होते देव प्रसन्न व्हावं म्हणून, आपण गातो लोक प्रसन्न व्हावं म्हणून. पुनी ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा. अरे कीर्तन करणाऱ्या महिला आजही आहे, गायन करणाऱ्या महिला आजही आहे, कथा करणाऱ्या माता मावल्या आजही आहेत, रामायण करणाऱ्या माझ्या भगिनी भरपूर संप्रदायाचा प्रचार करतायत. पण भक्त म्हणून फक्त मीराबाईचंच नाव घेतलं जातं, जनाबाईचंच नाव घेतलं जातं. कीर्तनकार लोकांचं नाव कसं घेतलं जाईल? नाही घेतलं जाणार. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता.